बोरगाव येथील सर्वे नंबर 10 आणि 10 या उतार्यावरील वक्फच्या नोंदी रद्द करा आणि 7-12 उतारा पूर्ववत करा, अन्यथा नागरिकांना घेऊन उग्र आंदोलन करू, अशा आशयाचं निवेदन हालशुगर संचालक व बोरगाव नगरसेवक शरद जंगटे यांनी असंख्य भाजप कार्यकर्त्यांच्या समवेत नागरिकांच्या वतीनं बोरगाव ग्राम लेखा अधिकाऱ्यांसह पंचायत नगर विकास अधिकाऱ्यांना दिले। येथील इंदिरानगर, आरके नगर व ठिकन गल्ली येथे सुमारे 200हून अधिक कुटुंब वास्तव्यास आहेत। 12 एकर 27 गुंठे इतके क्षेत्र असणाऱ्या इंदिरानगर, आरके नगर व ठिकन गल्ली बरोबरच मुस्लिम कब्रस्तान जमीन आहे। मात्र सध्या या जागेच्या उतार्यावर वक्फची नोंद झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। यापूर्वी नियमित उतार्यांवर अशा प्रकारची नोंद नसल्याचे येथील कुटुंबांचे म्हणणे आहे। मात्र सध्या उतार्यावर वक्फ ही नोंद आली आहे। उतारा काढल्यावर यावर वक्फ मालमत्ता अशी नोंद झाली आहे। बोरगाव येथे सरकारचा धिक्कार करत मोठमोठ्या घोषणा देत नगरपंचायत कार्यालयासमोर असंख्य कार्यकर्त्यांसमवेत आलेल्या मोर्चाद्वारे या निवेदनाची प्रत संबंधित अधिकाऱ्यांना देऊन येणाऱ्या 15 दिवसात सदर उतार्यावरती पुन्हा पूर्ववत नावाचा उल्लेख न झाल्यास आपण उग्र आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचंही नगरसेवक शरद जंगटे यांनी सांगितले। यावेळी बोलताना अजित कांबळे म्हणाले की सदरच्या जागेवर गेल्या 50 वर्षापासून लोक वास्तव्य करीत आहेत। कर्नाटक सरकारने कुठलीही चौकशी न करता बोरगाव येथील राहत्या वस्तीवर वक्फचे नाव दाखल करणे म्हणजे हा सरकारचा खोडसाळपणा आहे। 15 दिवसाच्या आत नोंद केलेली नावे कमी न केल्यास येत्या काळात माजी मंत्री आमदार सौ शशिकला जोल्ले, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उग्र आंदोलन करू, असं मत अजित कांबळे यांनी केलं। निवेदन पत्रात स्वीकारून बोलताना ग्रामविकास अधिकारी विठ्ठल ढवळेश्वर म्हणाले की आपल्या अर्जाचा आम्ही स्वीकार करून सदर चुकीची दुरुस्ती करण्यासाठी सत्य परिस्थितीची पडताळणी करून सदरचे निवेदन वरिष्ठांना पोहोचवून यामध्ये लवकरच योग्य तो बदल करणार असल्याचेही सांगितलं। यावेळी भाजप कार्यकर्ते महिपती खोत, जितू भोजे पाटील, अजित तेरदाळे, सेसू ऐदमाळे, अजित कांबळे, शिवाजी भोरे, उत्तम महाजन, बबन रेंदाळे, राजू लटलटे, BK महाजन, जिनू अमन्नावर, संजय महाजन, किसन गोसावी, सर्जेराव धनवडे, वसंत गजरे, महादेव ऐदमाळे, अब्दुल मक्कानदार, सुनील कांबळे, बाबू मुटके, अजित पाखरे, नारायण अडेकर यांच्यासह आरके नगर, इंदिरानगर, ठिकन गल्ली परिसरातील सर्व कुटुंबीय व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अंतर्गत येणाऱ्या सर्वे नंबर 10 क मधील इंदिरानगर, आरके नगर व ठिकन गल्ली येथील जागा किंवा जमीन ही कर्नाटक शासनाने वक्फ बोर्ड यांच्या नावे दाखल करून तसा उतारा देखील त्यांनी काढलेला आहे। खरोखर गेली 3 पिढ्यापासून आज या इंदिरानगर, आरके नगर व ठिकन गल्लीमध्ये लोक वास्तव्य करीत आहेत। खरोखर हा कर्नाटक सरकारचा हा खोडसाळपणा आहे। जाणून बुजून जातीभेदमध्ये तिढा निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न करत आहेत। त्या अनुषंगानं आज बोरगाव येथील नगरसेवक व हर्षितनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजप नेते शरद जंगटे साहेब यांच्या वतीनं आज बोरगाव येथे नगरपंचायतचे मुख्याधिकारी तोडकर साहेब व तलाठी विठ्ठल ढवळेश्वर यांना या संबंधीचं ही जी नोंद झालेली आहे ती खरोखर चुकीची आहे आणि या संबंधित लोकांच्यावर अन्याय झालेला आहे। याला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी आज भाजप पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी यांना निवेदन देऊन 8 दिवसात ही नोंद झालेली ही थांबवावी, अन्यथा येणाऱ्या पुढील काळात यापेक्षा अधिक संख्येनं आंदोलन छेडण्यात येईल असं मी या ठिकाणी आपल्यास नमूद करतोय। ಇವತ್ತಿನ ದಿನ ಬೋರಗಾಂವ್ ಗ್ರಾಮದ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯಿತಿಯಲ್ಲಿ ಬರುವಂಥ ಇಂದಿರಾನಗರ ಮತ್ತು ಆರ್ಕೆ ನಗರ ಮತ್ತು ಚಿಕನ್ ಗಲ್ಲಿಯ ಜೊತೆಗೆ ಇನ್ನುಳಿದ ಏರಿಯಾಗಳಲ್ಲಿ 7/12ದಲ್ಲಿ ವಕ್ಫ್ ಆಸ್ತಿ ಅಂತೇಳಿ ದಾಖಲಾದ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತು ಅದನ್ನು ಕಡಿಮೆ ಮಾಡುವ ಬಗ್ಗೆ ಅದು ಆದೇಶ 28/5/2024ರಿಂದ
ಮಾನ್ಯ ಉಪವಿಭಾಗಾಧಿಕಾರಿಗಳು ಚಿಕ್ಕೋಡಿ ಇವರ ಆದೇಶದಂತೆ ದಾಖಲಾದದ್ದು ಇರ್ತದೆ. ಅದನ್ನು ಕಡಿಮೆ ಮಾಡಬೇಕು, ಆ ಆದೇಶನ ಹಿಂತಕ್ಕೋಬೇಕು, ಅದನ್ನು ರದ್ದುಪಡಿಸಬೇಕು. ಮೊದಲು ಹೆಂಗಿತ್ತಲ್ಲ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಹಂಗೆ ಆಗಬೇಕು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಎಲ್ಲ ಮನವಿದಾರರು ಮನವಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಮನವಿಯನ್ನು ಇವತ್ತು ನಾವು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮೇಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಇದರಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂಥ ಸತ್ಯಾಸತ್ಯತೆ ಏನೈತಿ, ಲೋಕಲ್ಲಾಗಿ ಸತ್ಯಾಸತ್ಯತೆ ಏನೈತಿ ಅನ್ನೋದನ್ನು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕಲೆ ಹಾಕಿ ಅವ್ರಿಗೆ ರದ್ದು ಮಾಡಲು ನಾವು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಅವ್ರು ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ. ಇದು ತಮ್ಮ ಮನವಿಯನ್ನು ಮೇಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಕಳಿಸ್ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮ ಬೋರ್ಗಾಂವ್ ಗ್ರಾಮದ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಆದಂಥ ಅನ್ಯಾಯದಲ್ಲಿ ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸಲು प्रामाणिक प्रयत्न ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ. हिरकणी न्यूज करिता संपादक बबन जामदार. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.